मित्रांनो, तुम्हाला आता अत्यंत महत्वाची सूचना आहे आणि महत्वाची तुम्हाला ही सांगतो. काय आता गोरगरिबांनी मरा, आता मरा. तुम्ही गोरगरिबी जेवढे आहेत ना तेवढ्यांनी सगळ्यांनी मरा. कारण की काय झालंय माहितीये का आता तुम्हाला, इमर्जन्सीचा विषय काय झालेला माहित नाही तुम्हाला सांगतो. जी जिल्हा रुग्णालय आहेत, प्राथमिक रुग्णालय आहे, केस पेपर पासून जी 5 रुपये तुम्हाला काढायचं होतं ते आता त्याच्यात तुम्हाला आता शासकीय रुग्णालयात सुद्धा पैसे लागणार आहेत. 5 रुपयापासून ते 40,000 रुपयापर्यंत तुम्ही पैसे भरा. आता तुम्हाला आता मोफत दवाखाना कुठला नाही. आता ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय, जिल्हा परिषद रुग्णालय, ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये तुम्हाला पैसे भरावं लागणार आहेत आता. कारण की गोरगरिबांनी आता, होय दादा, गोरगरिबांनी आता काय करायचं? आता काय पैसे भरून मारायचं काय? बरं आहेत का पैसे? पैसे आता कुठं आहेत पैसे? गोरगरिबाकडे पैसे कुठलं जाऊ आता? मग आता मारायचं आता पाय पडू पडून काय? म्हणजे आता तुम्ही शासकीय रुग्णालय, गव्हर्नमेंटचं कुठलं बी हॉस्पिटल असू द्या, तुम्ही आता पैसे भरा. तिथं बी तुम्हाला आता पैसे लागणार आहेत. आता असं म्हण नका की माझ्याकडे पैसे नाहीत, हा घरी मारायचं. हीच पाहिजे त्यांना, तुम्ही समजून जावा. मम्मी कस काय आता नवीन सरकार की नवीन कायदा काढतात, गोरगरिबांचा विचार करतात का? गोरगरिबाचा विचार करतात का? गरिबांनी काय मारायचं का? मग गरीबाकडे लय पैसे आहेत. कशाचे पैसे आहेत? लय पैसे आहेत गरीबाकडे. आता मोफत दवाखाना सुद्धा पैसे भरून जायचं. आता पैसे नाही असं म्हणायचं नाही, पैसे द्यायचं, लय पैसे द्यायचं आता. कारण की आता काय शासकीय गोरगरिबाकडे पैसा लय आहे. शासनाला माहिती आहे गोरगरिबाकडे लय पैसा आहे. त्याच्यामुळं ह्याला आपल्या शासकीय रुग्णालय, जेवढी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ती महाराष्ट्रातली, तिथं सगळ्यांना पैसे भरायचे. आता मारा आता तुम्ही खरबत.